आज मी तुम्हाला तोंडी लावायसाठी एकदम झटपट रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी कुकर घेतलेला आहे आणि 20 मिरच्या घेतलेल्या आहेत। मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आणि अशा चिरून घेतलेल्या आहेत सगळ्या मिरच्या। ह्या कमी तिखटवाल्या आहेत, तिखटवाल्या जरी घेतल्या तरी चालेल। एकदम पोपटी कलरचे एकदम लांबडे असतात ना, त्या घेतल्या तर चालेल। मग त्याचे काय करायचे, 2-2 तुकडे करायचे, कारण कुकरमध्ये बसल्या पाहिजे त्या। लसूण घेतलेला आहे, एक 10 ते 12 पाकळ्या आहेत, जास्तच आहेत, आणि त्या पण मी फोडून घेतलेल्या आहेत। अशा थोड्याशा फोडायच्या बघा, ह्या अशा फुटलेल्या आहेत सगळीकडे, सगळ्या तशा थोड्या थोड्या फोडलेल्या आहेत, कारण की त्याच्या आतमध्ये रस मुरला पाहिजे, मग ते खायला पण छान लागेल। अर्धा लिंबू घेतलेला आहे, त्याचा रस आपण काढून घेऊया। त्यात एकदम थोडंसं पाणी टाकायचे। ह्या मिरच्या बघा बुडलेल्या सुद्धा नाही आहेत, एवढंच पाणी टाकलेलं आहे। ह्या वाटीच्या प्रमाणात जर म्हटलं ना तर अर्ध्या वाटीला पण कमी असं पाणी टाकायचं। पाणी जास्त टाकायचं नाही, कमीच टाकायचं पाणी। ह्याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ, पण थोडंसं मीठ काय करायचं, थोडंसं जास्त टाकायचं। एकदम पण खरट करू नका, जास्त टाकायचं म्हणलं। त्यात टाकायचे बघा थोडीशी हळद, आपल्या मसाल्याच्या चमच्यातली ना हळद तेवढीच। त्याच्यामध्ये बघा एकदम थोडंसं तेल, ही गरम करून थंड केलेलं तेल आहे, कच्चं जरी टाकलं तरी चालेल। आता हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर थोडीशी कैरीचे 1-2 तुकडे टाकले तरी पण चालते, छान लागेल। मग लिंबू नाही पिळलं तरी चालेल। कुकरचं झाकण लावणार आहे आणि बारीक गॅसवर एकच शिट्टी करणार आहे। पूर्ण थंड झाल्यावर खोलायचं, तोपर्यंत खोलायचं नाही। कुकर खोलूया, पूर्ण थंड होऊन द्यायचा। हा थोडासा गरमच आहे अजून। मिरची बघा किती मस्त अशी शिजली गेलेली आहे, आणि एकदम थोडंसं पाणी राहिलेलं आहे। आणि ही मिरची ना खायला छान लागते। आता ह्यात तुम्ही काय काय टाकू शकता ती पण मी तुम्हाला सांगते। ह्याच्यामध्ये थोडंसं काळं मीठ टाका, थोडीशी जिरे पावडर टाका। आता ही तुम्ही काढून थंड, एकदम थंड झाल्यानंतर एका काचेच्या बॉटलमध्ये भरा। 1 चमचा विनेगर टाकलं तर ह्याच्यामध्ये चालेल, आणि थंड झाल्यावर आत्ता टाकू नका, थंड झाल्यावर जरी टाकलं तरी चालेल। आणि ही मिरची तुम्ही कधी पण जेवताना, जसं वरण भात भाकरीवर खायला एकदम छान लागेल, चटपटीत लागते, एकदम मस्त अशी करून बघा एकदा झटपट। खूप रेसिपी मी तुम्हाला दाखवत असते वेगवेगळ्या पद्धतीनं। ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।